रॅलीमध्ये नोटांची उधळण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या रॅलीमध्ये एमआयएम समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आली। निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे। नोटा खऱ्या आहेत की खोट्या हे मात्र अस्पष्ट आहे। रॅलीमध्ये नोटांची उधळण करण्यात आलेली आहे। मात्र या नोटा खऱ्या होत्या की खोट्या या संदर्भात स्पष्टता नाही। एमआयएमची रॅली आणि या रॅलीमध्ये नोटांची उधळण करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीतील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण केल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर येतोय। मात्र या नोटा खऱ्या होत्या की खोट्या याची स्पष्टता झालेली नाही। एमआयएम समर्थकांकडून ही रॅली काढण्यात आली होती। मात्र या रॅली दरम्यान समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आलेली आहे। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आता काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष असेल। छत्रपती संभाजीनगरमधील ही एमआयएम पक्षाची रॅली, एमआयएम पक्षाच्या समर्थकांकडून या रॅली दरम्यान नोटांची उधळण करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, काय अधिकची माहिती? छत्रपती संभाजीनगरातील एमआयएम पक्षाच्या या रॅलीमध्ये नोटांची उधळण केला जात असल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलाय। मात्र त्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या आहेत यात स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र सोशल मीडियावर हा प्रकार जो आहे तो तेजीनं व्हायरल झालेला आहे। त्या पक्षाच्या प्रचार रॅलीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी झेंडे दिसत आहेत, गळ्यामध्ये मुक्तर दिसत आहे आणि प्रचार चिन्ह म्हणजेच त्यांचा पतंगही दिसत आहे। म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर तेजीनं व्हायरल होतोय आणि कॅप्शन देखील लिहिलं जातं की एमआयएमच्या रॅलीमध्ये पैशांची उधळण। मात्र हे स्पष्ट झालेलं नाहीये ते पैसे खरे होते की खोटे होते। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता घेऊया टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा।